अशा वेळेला कोटी नामा म्हणजे खरंच पुण्यवान लोक आहेत आणि म्हणून सर्वप्रथम त्यांच्या चरणावर नमस्कार. त्यानंतर या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे आमचे मार्गदर्शक, आमच्या कार्यक्रम परिसरात रामायणाचार्य, कसं तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी या न्यायानं तुका म्हणे घालून कयावरी भार वाहू हा संसार देवाबाई या न्यायानं कसं तर संसारी असावे असूनही नसावे भजन करावे वेळोवेळा या न्यायानं सर्व त्या ठिकाणी काम तर सर्वजण करतो पण काय कामामध्ये का काही मला या न्यायानं अगदी कुठेही करता म्हणून मावली येतात अशा अर्थाने हरिभक्त पारायण रामायणाचे आमच्या भाग्याचं भूषण गंगाधर मंगळमूर्ती यांच्या चरणावर नमस्कार. ह्या ठिकाणचे वाचक पूजक यांच्या चरणावर नमस्कार आणि श्रोते तुम्ही मनीषांच्या मूर्ती या न्यायानं श्रोते नाही चरणावर नमस्कार आणि सेवेला सुरुवात. कथा अगदी गोड आहे आणि सांगणारे त्याच्यावर अधिक गोड होते. कसं तर मजल बाबर आहे काय बरोबर पाहिजे वाहन पाहिजे या न्यायानं मला भगवताना शिकवू दे त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न. कथा अगदी गोड आहे. माता सीतेला त्या ठिकाणी रावणाने घेऊन गेलेला आहे किंवा कळवलेला आहे आणि मग त्या ठिकाणी अनेक प्रकारे प्रयत्न केला वाईट करण्याचा पण त्या ठिकाणी माता होत्या आणि मग ज्या ठिकाणी शक्ती चालत नाही तिथे युक्ती वापरलेली बरोबर अशा पद्धतीचा सल्ला एखाद्याने दिला एका मंत्र्यांनी आणि मग सल्ला ऐकल्याच्या नंतर रावण त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे प्रभू रामांचं त्या ठिकाणी झेरॉक्स कॉपी लागू म्हणून अशा पद्धतीनं शीर त्या ठिकाणी कापलेलं शीर दिलं आणि दिल्याच्या नंतर माता शोक सागरामध्ये उडवलेले आहेत. ज्यामुळं किंवा ज्या एका व्यक्तीसाठी ती स्त्री आपलं नाव बदलते, आपलं आडनाव बदलते, आपलं गाव बदलते, आपल्या आई वडिलांना विसरते, आपल्या रक्ताचे नाते विसरते आणि सगळं विसरून ज्या व्यक्तीच्या भरवशावर त्या ठिकाणी नाव आडनाव बदलतं आणि त्या ठिकाणी येतं आणि गेल्याच्या नंतर त्या स्त्रीला पती नाही हे कळायच्या नंतर काय दुःख होत असेल मला. एवढं दुःख त्या ठिकाणी व्हायला लागलं देवा का सोडला देवा अशा पद्धतीचा अट्टहास अशा पद्धतीचा आक्रोश माता सीता करताय आणि मग पुढे काय Come on.
काय करू देवा, मी त्या ठिकाणी कोणाला शरण जाऊ देवा. अशा पद्धतीनं सूर्यवंशाचं भूषण असणारा देवा, असं आपण एवढं असणारं दुःख माझ्या वाटेला का टाकलं देवा. अशा पद्धतीचा अट्टहास, अशा पद्धतीचा आक्रोश, अशा पद्धतीचं दुःख माता सीता करतायत. आणि मग पुढं काय झालं, पितृंच्या
आणि मग पुढे जाऊन बोलतायत मक्षिका म्हणजे माशी आहे. त्या माशीचं पंख किती, ते पंख लागल्याच्या नंतर गरुड तिला मिळणार आहे का, नाही देवा. आणि म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं हे अशक्य ते शक्य झालं कसं देवा. अशा पद्धतीचा विलाप माता सीता माता जानकी करायला लागल्या. आणि म्हणून अशा पद्धतीनं जे शक्यच नाहीये ते शक्य या ठिकाणी झालेलं दिसतंय. कारण भगवान पण त्या ठिकाणी अंतर प्रभू राम, आणि प्रभू रामांना या राक्षसाने मारावं हे शक्य आहे का, नाही. आणि मग हे शक्य झालं कसं, तर पुढची ओळी सांगताय किंवा पुढचा अंतर त्या ठिकाणी सांगताय कर्माची गत. त्या ठिकाणी कसं कर्माची गत किती न्यारे या दैवाची लीलाय न्यारी नको देऊ रे अभिमानात रे जीवनारे दुपारची सावली हरिश्चंद्र राजा तारामती राणी वाय जोडा घरी पाणी पाराजाचा बंगला भिकारी या देवाची लीलाय न्यारी नको देऊ रे अभिमान तरी जीवनारे दुपारची सावली. आणि म्हणून कर्माची गत कशी आहे, तर राजा हरिश्चंद्राला त्या ठिकाणी एका डोंबा नावाच्या शुद्र अशा अंतऱ्या व्यक्तीच्या घरी पाणी वाहावं लागलं. ही अंतरी कर्माची गत. आणि म्हणून माझं कर्म काय आहे देवा. आणि म्हणून देवा त्या भूधराचा अवतार असणारा शेषाच्या अवतार असणारे माझे त्या ठिकाणी लक्ष्मणजी, ते लक्ष्मणजी ज्यांनी सावली प्रमाणे त्या ठिकाणी तुमच्या सोबत होते. अशा असणारे काय तर पित्यांनी तुम्हाला किंवा रामाला एकट्याला वनवास दिलेला होता, परंतु त्यांचा वनवास सुद्धा या ठिकाणी तुमच्या सोबत काढण्यासाठी त्यांनी ह्या ठिकाणी आले होते. आणि मग ते त्या ठिकाणी अयोध्येला जाऊन कसं शकतायत किंवा अयोध्येला गेल्याच्या नंतर काय सांगतील, अशा पद्धतीनं माता जानकी बोलतात. आणि म्हणून देवा हेच त्या ठिकाणी तुमचा अवतार कार्य संपलं किंवा तुमचा अवतार या ठिकाणी इथे समाप्त झाला हे जर कळालं तर माता कौशल्या प्राण त्यागतील का, तर 80 कळवळ्याची याती करीला भाविन प्रीती. कसलाच फायदा पाहत नाही, काय तोटा होणार पाहणार नाही. माझा मुलगा मला त्या ठिकाणी मोठा झाल्याच्या नंतर सांभाळेल का ह्याचा सुद्धा विचार करत नाही. तळ मागच्या ठिकाणी तळपायाला काटा मोडला तर ढसा 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 रडणारी आई त्या ठिकाणी तुमचा प्राण गेला किंवा आपण नाही. अशा पद्धतीने कळल्याच्या नंतर माता कौशल्या सुद्धा त्या ठिकाणी प्राण देतील. आणि पुढे जाऊन बोलताय कैकेयीला आनंद होईल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोण, तर माता जानकी आक्रोश करतात. आणि मग अशा पद्धतीचा आक्रोश माता करायला लागल्या. काय देवा, काय करावं देवा, मी कुठं जाऊ देवा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या शिरावरती आपला हाताला डोकं ठेवलेलं आहे. आणि डोकं ठेवून माता रडता 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 रडायला लागल्या. आणि रडता 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 माता त्या ठिकाणी मूर्छना येऊन पडायला लागल्या. आता सूर्य वंशाला भूषण लागलेलं आहे. त्या वाल्मिकी महर्षी वाल्मिकीची जे भविष्यवाणी आहे किंवा जे सांगितलेलं आहे ते ह्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे. अशा पद्धतीनं माता बोलायला लागल्या. पण हे काय त्या ठिकाणी प्रभुराम गेले होते तेव्हा पूर्ण प्रभुरामाचा
आचरण लाविन रामा म्हणे. म्हणून वाल्मिकांनी जे काही सांगितलंय ते काम करावं लागलं. कारण देव त्या ठिकाणी संतांनी ते भावबळे आकळे, हे रत्नी नाकळे, गरतळे आवळे तैसारे. या नेत्या भावानं त्या ठिकाणी वाल्याचा वाल्मिकी झाले. राम रामानं तरले तर ती हा भरवाचा नामधारकाचा ठसा. आणि म्हणून नामधारकाच्या इशाऱ्यावर पदोपदी रामानं त्या ठिकाणी वर्तन करावं लागत आहे. असं म्हणायला लागले, विलाप करतायत त्या ठिकाणी, आक्रोश करतायत, रडतायत, धरणीवरती मूर्छाने येऊन पडतायत. पण पडताना सुद्धा पतिव्रता आहे, पतिव्रतामध्ये असणारी माता जानकी अशा पद्धतीने एवढं त्या ठिकाणी काय तर माता म्हणायची असते, खूप आहे ती असते. ह्या असणाऱ्या न्यायानं रावण त्या ठिकाणी आणलेला होता. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी प्रलोभन दिलं, अनेक प्रकारची त्या ठिकाणी आशा दाखवल्या, अनेक प्रकारचं समजावण्याचा प्रयत्न केले. पण माता जानकी त्या ठिकाणी काय तर विचार सुद्धा करत नाहीये. आणि आता म्हणतायत माझे नाथ नाहीत ना, नसू द्या, तरी सुद्धा तुम्ही मला कोण आहात? विंधुळा नरेश, म्हणजे राजा जनक, म्हणजेच माझे वडील, म्हणजे आपण जनक म्हणतो, जनक नाही ते. कारण विंधुळा नगरीला जो कोणी राजा त्या काळी व्हायचा त्यांना जनक म्हणत होते. त्यांचं खरं नाव होतं क्षीरध्वज. आणि अशा असणाऱ्या क्षीरध्वजाप्रमाणे म्हणजे माझ्या पित्याप्रमाणे तुम्हाला आहे. अशा पद्धतीनं माता जानकी कोणाला तर रावणाला बोलतात. लेकीची त्या ठिकाणी मागणी पुरवली पाहिजे. आणि म्हणून माझी एकच मागणी आहे. काय मागणी? तर या ठिकाणी अग्नी प्रज्वलित करा आणि माझ्या पतीच्या शिरासोबत मी सुद्धा अग्निकाष्ठ भक्षण करेन. मी सुद्धा त्या ठिकाणी अग्नीमध्ये माझा देह समर्पण करेन. अशा पद्धतीने हे माझं काम करा. सुभाषितामध्ये सांगितलेलं आहे काय? न प्रहचती सन्माने नापमानेच कुप्पत कुप्यते न कृत्तम पुरुषम प्रहात न तवै साधुतम स्मृता. म्हणजे जो सन्मान आहे त्या ठिकाणी फुगत नाही. आता आमच्या माऊलीनं म्हणावं रावसाहेब पाटील लय भारी बसल्या, रावसाहेब पाटील फुगतात किंवा माऊली म्हणावं सर तो तुम्हाला सांगता आलं नाही, मला राग येतो. पण असं नाही, जो त्या ठिकाणी सन्मान मिळाला तर त्या ठिकाणी फुगत नाही काय. किंवा एखाद्याची त्या ठिकाणी काय तर उपेक्षा केली किंवा तुम्ही चुकीचा आहात असं म्हटल्याच्या नंतर सुद्धा ज्याला क्रोध येत नाही तोच साधू आहे. आणि म्हणून साधूचं लक्षण किंवा साधू प्रमाणे माता जानकी होत आहे. माता जानकी आता त्या ठिकाणी सत्वाला आपल्या बाजूला आहे, सत्व सोडणार नाहीये. अशा पद्धतीचा विश्वास, अशा पद्धतीची खात्री रावणाची पटली. मग रावण आता त्या ठिकाणी गुमान झाला म्हणून आपण त्या पद्धतीनं पाठीमागं फिरायला लागला. आणि मग अशा पद्धतीने रावण तिकडे गेलेला आहे. रावण आपल्या राजमहालाकडे गेला. गेल्याच्या नंतर त्याच असणाऱ्या लंकेमध्ये एक असणारा हरिभक्त होता, एक असणारा सद्भक्त होता, ज्यांचं नाव विभीषणजी. कसं तर आवडीनं भावे हरी नाव घेसी तुझी चिंता त्याची सर्व आहे. या न्यायानं
सोबी कोडे संकट या नयनच विभीषणजी आणि त्याच विभीषणजीची सात्विक असणारी पत्नी जिचं नाव शर्मा आहे, ती शर्मा गुप्त रूपानं माता जानकीकडे माता सीतेकडे आलेली आहे. आणि सीतेकडे आल्याच्या नंतर शर्मा माता जानकीला काय बोलते पुढे बोला, क्षणा क्षणा येऊन घेत जानकीचे दर्शन, सांगे सकळ वर्तमान जे जे लंकेत वर्तले. आणि म्हणून माता त्या ठिकाणी शर्मा जी आहे ती शर्मा काय आता झालेली नव्हती. कारण माता जानकी जेव्हापासून त्या अशोक वनामध्ये होते किंवा आलेले होते तेव्हापासून जे काही वर्तमान किंवा जे काही घडामोडी त्या ठिकाणी लंकेमध्ये घडायच्या त्या सर्व व्रतांत गुप्त रूपानं माता जानकीला शर्मा सांगत होती. आणि मग अशी असणारी शर्मा माता जानकीकडे येऊन काय सांगते, रघुपतीचे जे काही कळलं हे विभीषणासी करण्यागत्य, तशीच शर्मा येऊन देता सांभाळीत जानकी ते. आणि म्हणून प्रभू रामाचं जे काही हित आहे, प्रभू रामाचं जे काही असताना चांगला असताना ज्याला हेतू म्हणून तो आहे कसं तर देह राहो अथवा जाओ पांडुरंगी दृढ भाव, या नाही देहावरची आसक्ती नाही. आणि जे काही वर्तमान करायचं प्रभू रामांच्या हिताचं जे असायचं त्या सर्व वर्तमान, त्या सर्व वार्ता, त्या सर्व खबरी, त्या सर्व बातम्या माता शर्मा कोणाला तर इकडं माता जानकीला द्यायच्या. सूक्ष्म रूप धरिता राक्षस कपटेही जाणता, हित के जानकी सुश्रुत करीत क्षणा क्षणा येऊनिया. आणि म्हणून नाना प्रकारचे सूक्ष्म रूप त्या ठिकाणी अणुरेणूहून सुद्धा सूक्ष्म अशा पद्धतीचं रूप शर्मा घ्यायच्या. त्या ठिकाणी राक्षसांच्या ज्या कापट्य विद्या होत्या, भक्ती विद्या होत्या, त्या भक्ती विद्या सुद्धा माता जानकीला शर्मा येऊन सांगायच्या. सर्व क्षणाक्षणाला म्हणजे जी एखादी वार्ता नवीन घडली ती वार्ता योग्य ठिकाणी माता जानकीला त्या शर्मा सांगायच्या. माये सुखती मत करिसी, राम सुखी आहे स्वेडसी, सकळ सिनी सैंकसी, तुझं शकरावया. असं म्हणायला लागले. आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शोक किंमत म्हणजे हे शोक करणं काय त्या ठिकाणी योग्य नाही, खरं नाहीये. कारण हे आपल्याला कापट्य विद्या आहे. अशा पद्धतीनं सर्व माता जानकीला बोलायला लागल्या. शकरावया क्षणी हो, रामने कृत्रिम केली करणी, बरवे पाय विचारुनी मूळ दृष्टी घालविया. आणि म्हणून माता शर्मा किंवा शर्मा त्या ठिकाणी माता जानकीला सांगते, काय सांगते तर त्या रावणाने तुला वश करण्यासाठी, तुला त्या ठिकाणी अंगीकृत करण्यासाठी कापट्य विद्येनं ते कृत्रिम असणारं शिर त्या ठिकाणी आलेलं आहे. कृत्रिम म्हणजे आपण झेरॉक्स ज्याला म्हणू किंवा त्या ठिकाणी आपण त्याला डुप्लिकेट म्हणू, ते असणारं शिर हे आहे. आणि म्हणून हे असणारं दुःख करणं चुकीचं आहे. कारण राम जगाचा जनित आहे किंवा जगाचा जगतपती आहे. रामाचं असं त्या ठिकाणी अर्धवट जाणं शक्यच नाहीये. आणि तुला जरी खोटं वाटत असेल ना तर स्वतःच्या ज्ञान दृष्टीनं पहा. ज्ञान दृष्टीनं बघितल्याच्या नंतर तुला प्रत्यक्ष प्रभू रामाचं दर्शन होईल. अशा पद्धतीनं शर्मा माता जानकीला या ठिकाणी बोलतात. मध्ये तव स्वयंवरी चाप बसले रावणाची उरी, ते तुझ्या पतीने धडपडी खंड करुणी टाकी दे. आणि म्हणून माता त्या ठिकाणी शर्मा माता जानकीला सांगायला लागले काय तर त्या ठिकाणी मिथुळा नगरीमध्ये माता सीतेच्या किंवा तुमच्या स्वयंवरामध्ये रावण आलेला होता, अहंकाराने डुलत होता, मग त्या ठिकाणी यात्र भरून होतं, माझ्यासारखं कोणीच नाही अशा पद्धतीचा अहम त्याच्यामध्ये होता. आणि मग त्या ठिकाणी लाटेनं उचलण्याचा प्रयत्न केला, पोटानं उचलण्याचा प्रयत्न केला, हातानं उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो जे असणारं धनुष्य आहे ते धनुष्य त्या ठिकाणी हलत नव्हतं, त्याचं त्या ठिकाणी किंचितही हलत नव्हतं. परंतु तुझा पती असणारे प्रभू राम त्या
बोलता तो धनुष्य शिर झाले गुप्ता कैसा वाट लागता कसमात दीप जाय विजुरी. आणि म्हणून अशा पद्धतीने सर्व वृत्तांत सांगायला लागली. पण आपण म्हणतो सत्य त्या ठिकाणी झाकलं जाईल पण मालवलं जाणार नाही किंवा त्या ठिकाणी एक नाही किंवा त्या ठिकाणी उघडकीस होणारच आहे. आणि म्हणून सत्य त्या ठिकाणी झालं. सत्य सर्वांनी माता जानकीला सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर लबाडाचं तोंड मोठं होतात. त्या न्यायानं ते शिव त्या ठिकाणी गुप्त जायला गायब झालेलं आहे. अशा पद्धतीनं शिव त्या ठिकाणी गेलं. कसं गेलं तर आपण एखादा दिवा लावतो. दिवा लावल्याच्या नंतर वारं यावं, वायू आल्याच्या नंतर दिवा त्या ठिकाणी भिजून जावा किंवा बंद व्हावा. त्या न्यायानं ते शिव गुप्त झालेलं आहे. इंद्रधनुष्य मोठे छलभरी कैसे कोदंड धडधडी गुप्त झाले ते जवा. किंवा त्या ठिकाणी आपण सहज म्हणतो आकाशामध्ये इंद्रधनुष्य त्या ठिकाणी दिसायला लागलं म्हणतो. पण इंद्रधनुष्य किती वेळ जातं त्या ठिकाणी इंद्रधनुष्य जसं गुप्त होतं काही वेळानं त्याच न्यायाने हे शिव गुप्त झालेलं आहे. धन्य आहात तुम्ही कारण मला त्या ठिकाणी शोकरूपी सागरामधून बाहेर काढला. नवे नवे या राक्षसांच्या कपटी विद्या ज्या काही आहे त्या कपटी विद्या त्या ठिकाणी तुम्ही जाणता. अशा पद्धतीनं माता जानकी सर्व राबवते. आणि म्हणून माता जानकी जगाची जगतपतीची असणारी पत्नी असणारी किंवा जगाची माता असणारी माता जानकी त्या सर्वेला जवळ बोलवलेलं आहे. आणि त्याला त्या सर्वेला हृदयाला दृढ आलिंगन द्यायला लागली. आणि दृढ आलिंगन करून म्हणते सर्वा तू काय म्हणशील तर या राक्षसाऱ्या लंकेची काय होशील तर पट्टराणी होशील. देवमानी झाली अकस्माता आणि मग अशा पद्धतीने सर्वांना सांगितलं. पण त्याही नंतर आकाशवाणी झालेली आहे. काय झाली तर त्या ठिकाणी अयोध्येचे नाथ असणारे प्रभू श्रीराम सुखरूप आहे. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर स्त्री किती आनंदी होती हो. त्या ठिकाणी पती गेला हे कळाल्याच्या नंतर जेवढं दुःख झालेलं होतं ते दुःख क्षणार्धामध्ये नाहीसं झालं. अतिशय आनंद व्हायला लागला. आनंद केवढा तर गगनात पाहुणे एवढा आनंद व्हायला लागला. माता जानकीला अतिशय स्वानंदानं त्या ठिकाणी प्रभू रामाचं नाम घेतात. आणि मग असं म्हणायला लागले. अशा पद्धतीने रावण त्या ठिकाणी राजमहालामध्ये पण झोप नाही कारण चिंता आहे. अहो त्या ठिकाणी चिंता आणि चिता ह्या दोन असतात. चिंता त्या ठिकाणी माणसाला दररोज जाते त्या ठिकाणी घडी घडीला जाते. पण चिंता त्या ठिकाणी माणसाला एकच वेळ जाते आणि त्याचा त्या ठिकाणी शांत होतं. परंतु चिंता मात्र घडी 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 त्या ठिकाणी जातं. आणि म्हणून चिंतेमध्ये ग्रस्त असलेला रावण त्या ठिकाणी कोणाला आमची पट्टराणी असणारे मंगोदरी माता त्या मंगोदरीला काय करतो. मंगोदरी परम सज्ञान प्रतिवर्त गुण संपन्न तिचे सौंदर्य पाहून मंदोदरीचं वर्णन या ठिकाणी करताय. मंदोदरी कसे तर सज्ञान आहे. मंदोदरी त्या ठिकाणी
जर रोज नाव घेतलं तर त्या ठिकाणी आपल्या जीवाचा कृतार्थ होतो, त्याचा उद्धार होतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एवढी असणारी पातिव्रत्य धर्मामध्ये त्या ठिकाणी निपुण असणारी मंदोदरी, त्या मंदोदरीचं तेज, त्या मंदोदरीचं रूप बघितल्याच्या नंतर कामदेव सुद्धा त्या ठिकाणी तटस्थ राहावा अशा असणारे रूपवान मंदोदरी काय बोलते पुढे बघू. माझ्या पतीने आणलेला आहे. मग सीता किती सुंदर असेल, सीता त्या ठिकाणी किती पतिव्रता असेल, किती पवित्र असेल. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी मंदोदरीला वाटायला लागलं आणि मला सुद्धा त्या ठिकाणी जानकीचं दर्शन घ्यावं अशी आस आहे, अशी इच्छा आहे, अशी अपेक्षा आहे. अशा पद्धतीनं मंदोदरीला वाटायला लागलं आणि मग दशानंमध्ये रावण काय बोलतो. त्या सीतेला तू त्या ठिकाणी समजावून सांग आणि समजावून सांगून त्या ठिकाणी तिला वश कर आणि तिला माझ्याकडे पाठव. अशा पद्धतीने रावण मंदोदरीला बोलायला लागला आणि मग मंदोदरी काय बोलते. आणि मग पतिव्रतेचं लक्षण आहे काय तर स्वामी काज गुरुभक्ती पित्र वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नसे तुझ्या. पतीनं सांगितलेलं जे काही कार्य आहे ते शिरसावन्य मानलं पाहिजे. पतिव्रतेचं सर्वात महत्वाचं लक्षण किंवा सर्वात मोठं काम त्या ठिकाणी पतीनं दिलेली आज्ञा त्या ठिकाणी शिरसावन्य मानली पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे आणि पतीच्या प्रत्येक त्या ठिकाणी आदेशाचं पालन केलं पाहिजे. अहो काय त्या ठिकाणी विचार असतील. रावण स्वतःच्या पत्नीला म्हणायला लागला मला दुसऱ्याची किंवा ती स्त्री माझ्या साठी वश कर, माझ्या शयन कक्षेत पाठव. अशा पद्धतीनं पत्नीला पती बोलतो आमची पत्नी राहिल्यानंतर काय झालं असतं पटेल एवढा अंतर बोलायला अवश्य देवा तुमची आज्ञा मला प्रमाणाप्रमाणे आहे, मी तुमचं कार्य करेल असं त्या ठिकाणी उत्तर दिलं. अहो आमचं त्या ठिकाणी एखादं काम सांगितलं तर त्या ठिकाणी तंत्र त्या पाया आपटत आहे. एवढं मोठं कार्य सांगितलं, एवढं कार्य सांगितल्याच्या नंतर हसत मंदोदरी माता जानकीकडं अशोक कोणाकडे निघालेले आहेत. निघाल्याच्या नंतर काय होतं. मंदोदरी तुमच्या दर्शनाला येत आहे. अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर सीता मातेला अतिशय आनंद व्हायला लागला. आता आनंद झाल्याच्या नंतर काय होते. चातुर्य सरोवर वनालिका मयदा सुगंध चंपक कलिका जैसे सी असती जानवी देखा भेटू जाय
होता असताना जसं व्हावं त्याने दोन पतिव्रतांचं भेट त्या ठिकाणी व्हायला लागली किंवा होणार आहे. सीतेची चरणावरी मैदानो नमस्कार करी सीतेने धरुणी झडकरी हृदयी धरिली प्रीतीने. आणि म्हणून त्या ठिकाणी मंदोदरी अशोकवनामध्ये आलेली आहे. माता जानकीचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायला लागली, वाकून नमस्कार करायला लागली. माता जानकी त्या ठिकाणी खांद्याला उतरलं आणि हृदयाला तिला क्षेम द्यायला लागले. आलिंगन देताना म्हटलं माता सीता काय बोलता सीता सीता ओ रे ठाई मिलल्या सत्वता इंदिरा आणि शिवतंता एकी सैक भेटती. अहो त्या ठिकाणी गंगा आणि यमुना जसं एकमेकाला भेटाव्या किंवा पुढे जाऊन सांगायला लागले इंदिरा म्हणजे माता लक्ष्मी आणि त्या ठिकाणी कोणाची तर असणाऱ्या माता पार्वती या दोघांची भेट कशी व्हावी त्या न्यायाने दोन पतिव्रतांची भेट व्हायला लागली. एक शची एक सरस्वती एक कृष्ण एक गोमती एक मंदाकिनी एक दुर्गावती मूर्तिमंत पातल्या. अहो एक शची असणारी आणि एक सरस्वती कशी मिळाली त्या न्यायानं किंवा एक असणारी कृष्णा नदी आणि गोमती नदी जसं एकमेकाला त्या ठिकाणी मिळावं त्या न्यायानं दोन पतिव्रतांचं त्या ठिकाणी मिलन व्हायला लागलं. असो वरद भाग विसरून स्वानंद समुद्री झाल्या लीना. चतुष्षष्टी अंतःकरण विरून गेले रघुनाथी. आणि म्हणून त्या ठिकाणी दोन पतिव्रतांचं दर्शन व्हायला लागलं, भेट व्हायला लागली. कसं तर त्या ठिकाणी होती संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी या न्यायाला दोन पतिव्रतांचं हितगुण चालू आहे, बोलणं चालू आहे आणि अशा पद्धतीचा संवाद काय होतो पुढे बघूया. ही वेदशास्त्रींच्या श्रुती ऐक्यात मी ऐक्यासे ती कैशा लिंगोनी बैसती ब्रह्मानंदे करुणिया. अहो, जशा पद्धतीनं वेद शास्त्रींच्या स्तुती म्हणजे त्याचा एक श्लोक जे आहे ते जशा पद्धतीनं ऐक्य व्हावं त्या न्यायानं दोन पतिव्रता ऐक्य अतिशय प्रेमानं आलिंगन द्यायला लागले, अतिशय प्रेमानं त्या ठिकाणी भेटायला लागले, बोलायला लागले आणि पुढे काय होते विषकंठ वंद्य प्रिया दीन प्रति मोरे दशकंठ जया आजी सुदिन मनोनिया दर्शन झाले माये तुझे. आणि म्हणून अशा पद्धतीनं एक कोण आहे तर महादेवांचा आराध्य असणारे प्रभू राम त्यांची पत्नी आणि एक कोण आहे तर महादेवांचा भक्त असणारा राजा त्या ठिकाणी रावण त्यांची पत्नी दोघांचं भेट व्हायला लागली आणि भेट होताना त्या ठिकाणी कोण तर मंदोदरी म्हणायला लागली काय आता माऊलीने म्हटलंय उजळले वाक्य आता अवघी चिंता मारली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शीन गेला. याने माझं काहीतरी पूर्वपुण्य आहे, माझं काहीतरी भाग्य आहे म्हणून तुमचं दर्शन झालं. निवंत राहुल सोचन मने सर्वाभूती सम समान रघुनंदन एक आसे. असं म्हणायला लागले एक क्षण त्या ठिकाणी निवांत आहे किंवा थांबलेले आहे आणि थांबल्याच्या नंतर मयदा म्हणजे मंदोदरी कोणाला तर माता सीतेला बोलायला लागली काय तर राम काय तर सर्वा घटी राम
देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. याने सर्वांच्या हृदयामध्ये राम आहे, सर्वांच्या हृदयामध्ये देव आहे. अशा पद्धतीनं मंदोदरी माता जानकीला बोलतात, का बोलतात? तुझ्यामध्ये बघूया अनेक तरंग एक सागर बहुताधर एक अंबर अनेक मणी एक सूत्र सर्वभूमीर व्यापक असे. पुढचं उदाहरण पाहिजे म्हणजे मंदोदरी यायला लागली. काय द्यायला लागली? आपण समुद्राला बघतो, समुद्राला बघल्याच्या नंतर लाटा तरंग त्या ठिकाणी येत आहेत, तरंग लाट ती बाहेर येते, पाण्याच्या नंतर परत जाऊन त्या ठिकाणी जसं पाण्यामध्ये मिसळते, पाणी होऊन जातं त्याने किंवा त्या ठिकाणी अवकाशामध्ये अनेक प्रकारचे ढग असतात, पण जसं अंबर एक आहे, आकाश एक आहे, त्याने किंवा माळ आहे गळ्यामध्ये, त्या गळ्यातील माळीच्या सर्व माळीच्या मणी जशा एक असतात, त्याने प्रभू राम एक आहे. असं कोण? तर मंदोदरी माता जानकीला बोलते. एक सुवर्ण बहुअलंकार बहुतरंग एक नीरा बहुत मात्र का एक ओंकार तैसा रघुवीर व्यापक तवे. पुढचं उदाहरण देत आहे. तुमच्या आमच्यात त्या ठिकाणी काय उदाहरण? तर सोनाराच्या दुकानाला आपण जातो, सोनं त्या ठिकाणी एकच असतं, पण त्या सोन्यापासून अनेक प्रकारचे अलंकार बनवत आहेत. कोणी गळ्यातलं बनवते, कोणी कानातलं बनवते, कोणी त्या ठिकाणी अंगठी बनवते, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार बनवत आहेत. सर्व जरी असतील तरी शेवटी सोनं आहे. त्याने राम कसे आहे? तर राम सर्वांच्या हृदयामध्ये आहे, राम सर्वांच्या शरीरामध्ये आहे. एक शरीरा व्यापार भूतपत्रे कारजवर बहुजळचर एक निरा तैसा रघुवीर व्यापक असे. पुढचं उदाहरण देत आहेत. काय उदाहरण? तर शरीर आहे, शरीरावरती अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अवयव आहेत. त्या अवयव जरी अलग असतील तरी शरीर एक आहे. किंवा पुढं बोलतात झाड आहे, झाडाला भरपूर शाखामध्ये त्या ठिकाणी फाटे जाऊन वापर ते राहतात, त्या फाट्याला अनेक असणारे पानं राहतात, पण सर्व वृक्षाची त्या झाडाचीच असणारे पान किंवा झाडाचाच असणारा भाग आहे. त्याच वेळेनं रघुवीर प्रभू राम व्यापक आहे. कसं? तर देव नटला नानापरी भरुणी उरला चराचरी. एक चराचर सर्वाभूती तोच नामे अयोध्यापती तरी दशमुखाची गेली आपली काय स्थिती होई भोज. आणि मग अशा पद्धतीने अनेक प्रकारचे उदाहरण देत आहेत. कसं? तर त्या ठिकाणी एखाद्याकडून काम करून घ्यायचं असेल, रावसाकडून पैसे मागायचे असतील, तर त्या ठिकाणी खुशाली विचारतो, काय त्या ठिकाणी 12 प्रकारचे बोलतो, कशा आहे तब्येत काय असं बोलतो, आणि बोलल्याच्या नंतर एक छोटं काम होतं. काय काम? तर पैसे पाहिजे होते. जसं आपण त्या ठिकाणी म्हणतो, त्याने एवढे उदाहरण त्या ठिकाणी मंदोदरीने दिलेलं आहे. शेवटी म्हणते राम सर्वांमध्ये आहेत, सर्व त्या ठिकाणी चराचरामध्ये भरून उरलेले राम आहेत, आणि मग सर्वांमध्ये असतील तर रावणामध्ये का नाही? तर सर्वदेवी अयोध्याधीश तरी वेगळा का भाविक लंकेश सीते गुणाक हमेश कातरसी सांगता. आणि म्हणून सगळ्यांच्या देहामध्ये राम त्या ठिकाणी विराजमान आहे. सगळ्यांच्या देहामध्ये राम असतील तर निश्चित अशा पद्धतीनं रावणाच्या देहामध्ये सुद्धा राम आहे. आणि मग व्यर्थ तू आता हे काय करतेस? अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काम मंदोदरी करायला लागली. मग माता जानकी काय उत्तर देतात? याचा शब्द ऐकूनी हसून बोले जनकनंदिनी आले एक चाप पाणी सर्वाभूती भरलासे. आणि मग मैदानचा त्या मंदोदरीचा शब्द ऐकला, माता जानकी हसायला लागल्या. कारण राम सर्वांच्या अंतऱ्या सर्वाभूती भरलेल्या आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये आहे. अशा पद्धतीने बोलून काय बोलतात? घटमट गान काय करून घातले गगन आवे लेकर गुणंदन जे पण देते गजे. सर्वही घट असणारे काय आहेत? तर त्या ठिकाणी मातीपासून बनलेले आहेत. आणि मग सर्व घट त्या ठिकाणी मातीपासून बनले. फोडल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी घटांचा असणारा काय होतं? नाश होतो. अशा पद्धतीने बोलतात. पुढे काय बोलतात? मायक भाषेत गडंबर
दूर वंद्यावलीचे पटवा पुन्हा विचित्र मिथ्यामय लटिके होय जगदंबा दिसायला लागलं हे जग दिसायला लागलं कसं आहे तर नाशिवंत आहे माईक आहे क्षणिक आहे आणि मग असा असताना मिथ्या आहे लटक आहे कसं तर लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया गेल जार हरिविन आणि म्हणून देव आहे अशा पद्धतीनं हे लटक आहे सर्व नाशिवंत आहे अशा पद्धतीनं माता बोलतात माता पुढे काय बोलतात स्वप्नीची संपदा पूर्ण किंवा शातील धन ही दरिद्रियाचे मनोरथ पूर्ण मिथ्यामय सर्वची स्वप्नामध्ये धन मिळालं कसं तर रात्रीला एखादं स्वप्न पडलं स्वप्न पडून त्या ठिकाणी पैसे मोजायला लागला मोजता मोजता एवढे मोजतो की मोजणं करत नाही सकाळी सकाळ झाली 8 वाजले आई आली आणि मला का उठला नाही बोलण्यासाठी आली तर त्या ठिकाणी स्वप्नामध्ये तो व्यक्ती काय तर पैसे मोजायला लागला पैसे नव्हते उशी पडायला लागला होता कारण त्या ठिकाणी स्वप्न आहे आणि स्वप्नामध्ये घडलेले त्या ठिकाणी आई म्हणायला लागली अरे पैसे नाही ते उशी आहे अशा पद्धतीने हे लटका आहे हे खोट आहे हे माईक आहे क्षणिक आहे अशा पद्धतीनं माता जानकी बोलतात मिथ्या अलंकार एक सुवर्ण मिथ्या कर्म एक जीवन अवेद एक रघुनंदन तेथे रावण कुरुवैचा हे मिथ्या आहे अलंकार सुवर्ण त्या ठिकाणी मिथ्या आहे खोटे आहे कारण तरंग जरी अनेक असतील लाटा जरी अनेक असतील जीवन म्हणजे पाणी मात्र एक आहे त्याने राम एक आहे काय राहावं कोण राहावं कसा राहावं अशा पद्धतीनं माता जानकी सचोटीनं उत्तर द्यायला लागल्या आनंद स्वरूप भावनी न दिसे तुझे पराची कोसळी तेथे शिकानी मंदोदरी मिथ्या रस लटिकाची ब्रह्मानंद स्वरूप त्या ठिकाणी कसं आहे तर मिथ्या आहे खोटा आहे कसं तर नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी या नाही कोणी कोणाच नाही कोण सीता कोण मंदोदरी हे फक्त काय तर त्या ठिकाणी असतं मिथ्या आहे नाशिवंत आहे खोटा आहे लटका आहे अशा पद्धतीनं माता बोलतात कैचा पृथ्वी कैचे गगन कैचे आप तेज पवन मिथ्या माया कैचे त्रिगुण तेथे रावण कोटी आहे मिथ्या आहे कसं तर त्या ठिकाणी पंचतत्व सांगायला लागले पृथ्वी खोटी आहे आप खोटा आहे गगन खोटा आहे तेज खोटा आहे अशा पद्धतीनं त्रिगुण सत्व रजतम हे सुद्धा खोटे आहे आणि मग कोण रावण कोठे रावण राहतो जितके तुम ब्रह्मांड तैसेच आकाश प्रचंड तेथे घटमट हे भंड वेगळे ग्रंथ धावावे आणि म्हणून व्यर्थ आहे कारण जेवढं त्या ठिकाणी ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये जे काही दिसतं काय तर जे जे उपजे ते नाशे या नाही जे दिसतंय ते नाश निश्चित अशा पद्धतीनं पावणार आहे असं कोणतं माता जानकी बोलतात कैसा निर्विकार जगजेठी ओहर चलती द्वैत भावाच्या गोष्टी तेथे कैची रावणाची भेटी वय दृष्टी तेजी का आणि म्हणून त्याच न्यायानं माझे प्रभू कसे आहेत तर निर्गुण आहेत निराकार आहेत कसं तर निर्गुणाचा सगुण झाला भक्ताकारणे आणि म्हणून भक्तांसाठी निर्गुणाचे सगुण झालेले माझे प्रभू राम आहेत आणि म्हणून द्वैत भाव त्यांच्याकडे नाहीये अशा पद्धतीनं माता जानकी बोलायला लागली महिला म्हणजे म्हणतो तरी प्रतिप्रश्न करते पुढचा प्रश्न करते काय तर राम सर्वांच्या ध्यानामध्ये असं म्हणताय पण राम सर्वाधिक आहे सर्व म्हणजे जिकडं भावा तिकडे राम आहे ही एक राम आहे सर्व व्यापक राम आहे तर एकच राम आहे ते मला सांगा त्रिभुवनपतीची राणी बोलले विदेहराज नंदिनी मनी त्रिवटी व्याज ते मिळुनी तटस्थवाणी निगमांची त्या ठिकाणी माता सीता बोलायला लागल्या काय त्या ठिकाणी कसं तर वेदांत नाही त्या ठिकाणी नाही कळला अंत पार ज्याचा अशा
जे दिसे ते नाशिवंत वस्तू एक भेद शाश्वत मंदोदर्यानी शिकाते कोणीकडे पागा. जे काही दिसतं त्या ठिकाणी उपजते राजांत म्हटल्याप्रमाणे जे जे दिसे ते कसं आहे तर नाशिवंत आहे, नाशिवंत आहे. आणि मग नाशिवंत त्या ठिकाणी मृगजळ संसार आहे किंवा मृगजळाप्रमाणे त्या ठिकाणी असणार आहे. आणि मग रावण कुठे, सीता कुठे, मंदोदरी कुठं, अशा पद्धतीनं माताजी बोलतात. रावणी दिसे विखार शोधिकेचे ठाई रजतसाचार तैसाच मायेचा प्रकार मिथ्या विकार जाणता. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर रस्त्याने आपण सहज जातो, जाताना अंधार राहावा, त्या ठिकाणी लाईट नसावी, प्रकाश नसावा आणि एखादी दोरी पडलेली राहावी. दोरी पडल्याच्या नंतर दुरून आपण जसं म्हणतो साप आलायची काय, जवळ गेल्याच्या नंतर साप राहतो का नाही, ती दोरी असते. त्या न्यायानं सर्व नाशवंत आहे, त्या न्यायानं सर्व त्या ठिकाणी मिथ्या आहे, त्या न्यायानं सर्व लटका आहे, खोटा आहे. अशा पद्धतीने जानकी माता बोलतात. रावणी दिसे विखार शोधिकेचे ठाई रजतसाचार तैसाच मायेचा प्रकार मिथ्या विकार जाणता. माय कन्या सावध दृष्टीने सर्व पायाद्वय निर्विकार वस्तू निरामय हाही नसाय शब्द जेथे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर मय करण्यामध्ये त्या ठिकाणी म्हणतो तरी सावध हो, कारण क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवा सिंधू नाशिवंत देव जाणार सकल. आणि म्हणून क्षणाक्षणाला त्या ठिकाणी विचार केला पाहिजे, क्षणाक्षणाला त्या ठिकाणी विचार करून ह्या ठिकाणी कसं तर देवे दिला देह भजना गोमाता. या न्यायाने देवाने आम्हाला देह भजनासाठी दिलेला आहे, त्या भगवंताचं नाम घेण्यासाठी दिलेलं आहे. हा विचार करावा. वस्तू अव्यक्तना तेथे राम हे नसाहे नाम ऐसे दयासी कळे वर्म आत्मा राम तोची कळे. आणि म्हणून देव त्या ठिकाणी देव नटला नाना परी भरुणी वराचाराचरी हे सत्य आहे. पण तेवढ्या त्या पात्रतेचे आम्ही झालं पाहिजे, कारण आमचे ज्ञानचक्षु, आमचे त्या ठिकाणी डोळे आहेत, ह्या ठिकाणी चर्मचक्षु आहे, ध्यानचक्षु हे असणाऱ्या डोळ्यांना आम्हाला दिसतं का, कारण आमची ते पात्रता आहे का. त्यासाठी काय व्हावं लागतं तर माझ्या हनुमंतरायासारखं कसं तर कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे निपावन तिन्ही लोक किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण. नावळे जन धन माता पिता ही आता अवस्था झाली तर मात्र आम्हाला भगवंत कळतो. ऐसा जोदाहला परिपूर्ण त्यास समाधी आणि विधान बोलणे आणि मौन दोन्ही त्याची विराली. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कसं तर चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरी वीर. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला बोलवणारा सुद्धा तो आहे, तुम्हाला आम्हाला झोपल्याच्या नंतर उठवणारा सुद्धा तो आहे. अशा पद्धतीनं माता सीता आणि मंदोदरी माझा संवाद चालू आहे. पुढं काय होणार ऐसे जग माता बोलत मैत ब्रह्मानंदे डोलत समाधी ग्रासोनी तटस्थ विरलाहेत सर्वनी. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय तर आता माता जानकी बोलायला लागल्या, बोलताना समाधिस्थ
आनंद जिरवून अंतरी सावध झाली मंदोदरी जगन्मातेचे चरण धरी सद्गुणांतरी होनिया आणि म्हणून या न्यायानं त्या ठिकाणी माता जानकी बोलल्याच्या नंतर ब्रह्मानंद अवस्थेमध्ये गेलेले महेश किंवा मंदोदरी त्या ठिकाणी समाधिस्थ अवस्थेमध्ये गेलेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी कसं तर आपण कार्य केले घरी आत काळ नाही काळ वेळ तयार लागे या न्यायाला त्या ठिकाणी माता सीतेचा जो बोध आहे माता सीतेने जे काही बोललंय त्यामुळे सद्गतीच झाली मंदोदरी आणि चरणाभक्ती त्या ठिकाणी दृढ भावानं नतमस्तक व्हायला लागली नमन करायला लागली आणि मग काय झालं निर्वसला पूर्ण आजीचा विदेह कन्येचे चरण घरी आणि मग अशा पद्धतीने विधेयी अवस्थेमध्ये गेलेल्या किंवा त्या ठिकाणी समाधीस्थ अवस्थेमध्ये गेलेल्या मंदोदरी त्या ठिकाणी माता सीतेच्या चरणावरती वारंवार नतमस्तक व्हायला लागले कारण त्या ठिकाणी सद्गुरू आतोनी सापडेलाच होय धरावे ते पाय आधी आधी या नेत्या चरणावरती वारंवार नतमस्तक व्हायला लागल्या कारण तुमच्यामुळं ज्ञान मला मिळालं विधेयी कन्या असणारी माता जानकी तुमच्यामुळं आज या ठिकाणी मला माझ्या जीवनाचा अर्थ कळाला अशा पद्धतीचा विचार मध्ये करते आणि वारंवार नतमस्तक होते रामचंद्र भगवान की जय. आणि म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा परमात्मेची सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित त्या ठिकाणी कसं तर आपुली आमळे मी नाही बोलत सका कृपावंत त्याची आलेनं साळुंकी मंजुळ बोलत सेवाने बोलत होता धनी वेगळाची आलेनं भगवान परमात्म्याचा प्रसाद भगवान प्रसाद परमात्म्याचा कृपाशीर्वाद या ज्ञानाचे काही बोलण्याचा योग बोलताना एखादा शब्द मागचा पूर्ण असेल पुढचा मागं झाला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे माझ्या अल्पबुद्धीचा दोष आहे आणि जे काही खरंच योग्य आहे ते भगवान पंडित परमात्म्याचं भगवान प्रभुरामांचं भगवान हनुमंतरायांचा कृपाशीर्वाद आहे आणि त्या कृपाशीर्वादावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न कसं तर सेवितो हा नसतं वाटी तो अनेका घ्यारे होऊ नका बरे याने स्वतः सुद्धा या ठिकाणी रामकथा ऐकायला मिळाली पाहायला मिळाली वाचायला मिळाली सांगायला मिळाली आणि तुम्हाला सुद्धा सांगायला मिळाली हा दुग्ध शर्करा योग कोणा मिळाला तर आमच्या माऊलीमुळे या ठिकाणी येण्याचा योग कारण माऊलीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे माऊली या ठिकाणी माऊलीमुळे या ठिकाणी येण्याचा योग आणि म्हणून माऊलीच्या सुद्धा चरणावरती नमस्कार सर्व ज्योती माऊलीच्या चरणावरती नमस्कार आणि आमच्या धर्मवाद समितीचं भूषण असणारं आरती मंत्र वाचक वाचन त्यांचं ऐकल्याच्या नंतर माणसं वाचतात नाहीतर काही वाचन ऐकल्याच्या नंतर माणसं वाचत नाही पण यांचं वाचन ऐकल्याच्या नंतर वाचतात एवढे गोड एवढे सुमधुर कोकिळा कंठ असणारे आमचे मित्र आमचे मार्गदर्शक हरिभक्त नारायण रावसाहेब पाटील यांच्या सुद्धा चरणावरती नतमस्तक आणि सेवेला पूर्ण विराम राजा रामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय किती वेळ आहे